मामा मला एक सांगशील का? काय रे, काय सांगायचं आहे तुला? शे प्राणी मात्र शे मनुष्य जन्म ही राबासाठीच नुसतं हे केलाय का? अहो कष्ट करायचं राबायचं एवढा टिचभर पोटासाठी काय करावून काय संग न्यायचं आहे वय एवढं करून देवानं आपल्या पाठीमागे काय लावले एवढं आपण काबाड कष्ट करायचं इटभर पोटा टिचभर पोटासाठी एवढं करून करून काय आपल्या संघ काय येणार आहे का? त्या टिचभर पोटाला इतकं राबायचं राबायचं किती राबायचं मग हे आणि काय संघ येणार आहे होय काय किती केलं ठरलं तरी कशासाठी करायचं हे एवढं आणि काय मिळणार आहे याच्यापासून? देवानं मामा एवढा जे उत्पादक लावलाय ते कशासाठी लावलाय तुम्ही जरा सांगसाल का मला? मारुती, म्या तुला एक गोष्ट सांगतो. कोणती गोष्ट सांगता मामा? तुझ्यासारख्याच एका माणसाची गोष्ट आहे. सांगा की सांगा की. त्यानं एकदा ठरवलं की मला एखादं भूत प्रसन्न करून घ्यायचं, बर आणि तो भूताला प्रसन्न करतोय. भूत पण प्रसन्न होतं त्याला. होय हा, आश्चर्याची गोष्ट आहे मामा. आणि तो भूताला म्हणतोय, काय म्हणतो? हे बघ, म्या तुला काम सांगेल ते तू माझं काम करायचं. बर भूत पण म्हणतंय तू म्हणतोस तर म्या करतो तसं. हा पण एक अट्ट आहे बर का, कोणती आठ? तू ज्यावेळी मला काम नाही सांगणार बर त्यावेळी मात्र म्या तुला खाऊन टाकणार. होय असं म्हणतोय? भूत पण लईच हुशार होतं बघ. हा 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 त्याला सांगितलं काम की चट्ट किरण करून यायचं बघ. होय चांगलंच भूत होतं मध्ये. हा, मग ह्या गड्यानं विचार केला की आता ह्याला काम नाही सांगितलं तर ह्यो आपल्याला खाऊन टाकणार. हो बरोबर आहे. मग काय करायचं? बर मग मात्र त्यानं एक युक्ती काढली. त्या भूताला सांगितलं, तू जा आणि वेळूची एक मोठी काठी घेऊन ये. मग भूत पण घेऊन आलं आणि त्याला सांगितलं ते तिथं नेऊन रोवायचं आणि वर जायचं पुन्हा खाली यायचं, वरती जायचं आणि पुन्हा खाली यायचं. असं तू नेहमी करीत राहायचं. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत असंच करत राहायचं. ज्यावेळी मला काय काम लागल त्यावेळी मी तुला सांगेन. त्यावेळी तू यायचं, माझं काम करायचं आणि पुन्हा तिथं जाऊन तेच करत राहायचं. असं अविरात्र करायचं तू. त्यामुळं काय झालं, भूताला काम नाही असं पण नाही आणि आपलं पण काम होतंय. मामा तुम्ही आम्हाला माणसांना बकरी राखायचं काम दिलं. ही सगळी दारिद्र्याने गांजलेली, रोगाने पिछाडलेली आणि प्रापंचिक कष्टानं वैतागलेली ह्या जे माणसानं तुम्ही काम दिलं, अतिशय चांगलं काम दिलं. त्या भूतानं जसं काम केलं, ये जा करून कसं काम ऐकलं, त्या पद्धतीने ह्या माणसांना तुम्ही काम जे दिलंय ते अतिशय चांगलं काम दिलंय. सा बघा, मगाशी जे प्रश्न तुम्हाला केला त्याचं उत्तर मला मिळालं बघा मामा. या पशुपक्ष्यांना माणसांना जे काम दिलंय ते बरोबरच आहे. त्यांना काम जर दिलं नसतं तर माणसात भांडणी झाली असती, वाद निर्माण झाला असतं बघा, आणि त्याचा तुम्हालाच ताप झाला असता बघा. तुम्ही जे काम दिलं सा ते बरोबर आहे मामा बघा. ह्यातून बरंच मला काही शिकायला मिळालं. हे जर काम त्यांना मिळालं नसतं तर ही माणसं एकमेकाला भांडणं करून एकमेकाला मारलं असतं बघा माणसाने. आणि अतिशय हे चांगलं काम तुम्ही केलंय बघा. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. शरण मी 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 आलो तुझ्या पाया.
ऍक्शन. मग मात्र त्याला एक युक्ती सुचली. त्याला एक युक्ती अशी सुचली, त्यानं भूताला सांगितलं, तू असंच जा आणि वेणूचा. मग त्याला मात्र एक युक्ती सुचली. त्यानं सांगितलं, वेळूची एक मोठी काठी घेऊन ये आणि तिथं रो आणि त्याच्यावर वरती चढायचं आणि खाली. मारुती, तुला एक गोष्ट सांगतो मी. एक माणूस असतो आणि अगदी तुझ्यासारखाच असतो. तो एकदा काय करतोय या माहिती आहे का तुला? काय करतोय? तो एकदा आपल्याला स्वतःला भूत प्रसन्न करून घेतो बर. आणि तो म्हणतोय तसं त्याला ते भूत प्रसन्न होत. पण भूत मात्र फार हुशार असते. होय. हा, हा हा. ते भूत एवढं हुशार असतंय. तो माणूस त्याला म्हणतोय काय म्हणतोय मामा? की म्या सांगेन ते तू माझं काम करायचं. बर. भूत म्हणतंय होय बाबा, हा. तू म्हणशील ते म्या सगळं काम करीन. खरं बरोबर. मला रोज काम पाहिजे बघ. ज्या दिवशी काम नसल त्या दिवशी मी तुला खाऊन टाकणार. असं म्हणतंय ते भूत? हा. अरे बाप. मग हे भूत सांगेल ते काम लगेच करायचं. आता काय करायचं त्यानं विचार केला की आता ह्याला नाही काम सांगावं तर हे मला खाऊन टाकणार. बर. ऍक्शन. मामा रात्रंध्याटी राबायचं टीचभर पोटासाठी ही राबायचं आणि आपल्या काय शेवटी काय संघ काय येणार आहे का? हे जरा उलगडून सांगा ते मगाच बोला. हे जरा काय आहे ते उलगडून सांगा. एवढा उपद्रव का लावलाय जरा उलगडून सांगशील का? ऍक्शन. एवढा उपदाव जो लावलाय हे जरा कशासाठी लावलाय हे उलगडून जरा मला सांगशील का मामा तुम्ही?